रामकृष्ण हरे. सज्जन हो, मनुष्य जीवन हे अनेक सुखदुःखाने भरलेलं असतं आणि याच्यामधून जात असताना अनेक खास खळगे सुखदुःखाचे चढउतार असतात. त्रिविध ताप असतात, निंदा असते, द्वेष असतो, शिव्या असतात, अनेक प्रश्न आणि अनेक समस्या. त्याने हे गच्च भरलेलं जीवन असतं. या जीवनामध्ये सुखी जीवन जगण्याचा मंत्र जे ऋषी मुनी साधू संत यांनी याच्यावर चिंतन केलं आणि मग याच्यातून हळूहळू पुढं कसं जाता येईल किंवा या सगळे सुखदुःखाचे मारा सहन करून आपण कसं पुढे जाऊ त्याविषयी अभ्यास करून जे शास्त्र बनवलेलं असतं, विचार बनवलेले असतात, सुविचार सुभाषितं बनवलेले असतात, ते आपल्यापुढे सादर करतो आहे. आजचा विषय आहे सुखी जीवन जगण्याचा मंत्र. त्रिविध तापाने तापलेला, निंदा नालस्तीने ग्रस्त झालेला एक तरुण एका स्वामीजीकडे गेला. साष्टांग दंडवत घातला. स्वामींचा तो प्रसन्न चेहरा पाहून निम्मा आनंद तर त्याच वेळी झाला त्याला. प्रसन्न चेहरा ठेवणं आणि प्रसन्न राहणं इतकी सोपी नाही ती कला, पण साधू संतांनी ती कला आत्मसात केलेली. तेव्हा ते स्वामी महाराज प्रसन्न चेहऱ्याचे पाहिले त्या तरुण एका ग्रस्ताने आणि नमस्कार करून स्वामींना म्हटले, स्वामीजी मी ना संसारामध्ये खूप तापलेलो आहे. लोक निंदा द्वेष नालस्ती मागे पुढे टोमणे मारतात, काय काय खूप दुःख हो. तर मला यातून सुखी जीवनाचा एखादा मंत्र सांगा. पुढे कसं सरकता येईल किंवा ते कसं सहन करता येईल अशी काही साधना असेल तर मला तुम्ही ती सांगा. तेव्हा स्वामी म्हणाले, बाळ, मंत्राने यंत्राने अशा गोष्टीने दुःख समूळ नष्ट नाही होत. त्याला विचार बदलावा लागतो आणि विचार बदलायचा असेल तर जे अनुभवी लोक आहेत, साधू संत ऋषी मुनी किंवा जे त्या वाटेने गेलेले आहेत, अशांचा अनुभव ज्यांना आहे अशांनाच त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मग विचार बदलतो आणि विचार बदलला की भाग्य पण बदलतं आणि आपलं जीवन त्या दृष्टीने सुखी होण्यास मदत होते. तर तो म्हणला, मग तसं असेल काही तर मग तसं सांगा, मी ती साधना करायला तयार आहे. मग स्वामीजींनी सांगितलं, हे बघ, मी सांगतो तसं कर. सकाळी सकाळी उठून राम नदीवर जा. घाटावर एक दगडी खांब आहे, त्या खांबाचे मनोभावे पूजा कर, त्याचे स्तुती कर, त्याच्या जवळ जाऊन प्रार्थना कर आणि सगळं करून मग ये. बरं बरं. मग तो सकाळी सकाळी उठून नदीवर गेला आणि त्या खांब जो होता दगडी खांब, त्या दगडी खांबाची पूजा केली, प्रार्थना केली आणि त्याचे स्तुती स्तोत्र काय जे होते तेवढे त्याच्या गुणवर्णनाचे, त्या दगडाच्या वर्णनाचे केले आणि आला परत. स्वामीजी, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी विधियुक्त केलं. हो का, म्हणाले. बरं, मग आता पुढे काय? पुढे काय ना म्हणाले, दुसऱ्या दिवशी तू आता जा परत. तो जो खांब आहे त्या खांबाला तुला जेवढ्या शिव्या पाठ आहेत तेवढ्या शिव्या दे, द्वेष कर त्याचा, निंदा कर त्याची, नालस्ती करता येईल तेवढी कर. त्या खांबाला उद्देशून ए दगड्या, ए खांब्या असं करून जे सुरू कर. तर तास अर्धा तुला जेवढं तुझं भांडवल असेल तेवढं खर्ची घाल आणि मग ये म्हणाले. मग त्याने त्याप्रमाणे केलं. दुसऱ्या दिवशी गेला आणि खांबाला नाही नाही तशा शिव्या जेवढ्या पाठ होत्या लोकांच्या ऐकलेल्या, स्वतःच्या काय त्याच्या, आणि नालस्ती निंदा टोमणे बिमणे हलकट कोचकट फोलकट जेवढं काय वकायचं तेवढं वकला तो. आला परत. स्वामीजी, आपण सांगितलं ना त्याप्रमाणे केलं, तर आता पुढे काय? म्हणजे पुढे काय म्हणाले, अरे आता हे जे तू 2 दिवस साधना केलीस ना, यातून तू काय शिकला नाहीस का? म्हणाले, काय जीवन जगण्याचा मंत्र याच्यात काय आहे? म्हणजे जीवन जगण्याचा मंत्र याच्यातच आहे की तो जो खांब आहे ना त्याला स्तुती पहिल्या दिवशी तू केलीस ना,
ती स्तुती पण त्याने घेतली नाही, त्याला काही वाटलं नाही, त्यात काय बदल झालेला दिसला का तुला? म्हणले अजिबात नाही, तो जसाच्या तसा होता, काही बदल नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो स्तुती केली, पहिल्या दिवशी स्तुती केली, दुसऱ्या शिव्या दिल्यास, पहिल्या दिवशी ओव्या गायल्यास आणि दुसऱ्या शिव्या दिल्यास. मग शिव्या देताना काय तो दुःखी झाला का, काळवंडला का, चेहरा पडला का त्याचा? म्हणले काही नाही, तो जसाचे तसा होता. म्हणाले हेच जीवन जगण्याची खरी कला आहे, ही एक युक्ती आहे. तेव्हा निर्लेप जीवन जगणे ही तर जीवन जगण्याची खरी कला आहे. आणि तोच काल आणि आज तुला मी विचार बदलण्याची युक्ती सांगितलेली आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे खरंच की त्या दगडावर जसा काही परिणाम झाला नाही त्या खांबावर, तसं माणसाने झालं पाहिजे, जगलं पाहिजे, जगायचं शिकलं पाहिजे. गीता काय म्हणते बघा, भगवद्गीता, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान प्रियो नरः. भगवान म्हणतात तुल्य निंदा स्तुती ही मौनी. एखाद्या स्थितप्रज्ञ माणसाला म्हणजे साधू पुरुषाला, सज्जनाला कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली तरी तो मौन धरतो आणि त्याचा प्रतिकार किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. तो संतुष्टो येन केनचित, जे काय असेल, जे काय मिळेल त्याच्यामध्ये तो संतुष्ट राहतो. अनिकेत स्थिरमतीर, अनिकेत त्याला घर नसतं, झाडाखाली सुद्धा तो आनंदी राहतो, लंगोटी असली तरी तो आनंदी असतो. संतुष्टो येन अनिकेत स्थिरमती ही भक्तिमान प्रियो नरः. असा जो निर्लेप भक्त असतो ना, तो मला प्रिय असतो. म्हणजे भक्त काय, मुक्त काय, साधू काय, मुनी काय, हे सत्पुरुष जे जे असतात ना, ते अशा पद्धतीचं जीवन जगतात. आणि सर्वात शेवटी जे संत वाङ्मयावर आपण जास्त भर देतो आहोत, कारण ते कालानुरूप सुसंगत असतं आणि वास्तववादी जास्त असतं. आणि म्हणून संत काय म्हणतात या विषयावर ते आपण बघूया. तुकाराम महाराज, निंदे कोणे मारी मारी, निंदे कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मला कोणी निंदा करतंय तर कोणी मारतंय. अंबाजीवाणी एकदा मारलं तुकाराम महाराजांना. वंदी कोणी पूजा करी, कोणी नमस्कार करतं, कोणी पूजा करतं, कोणी शिव्या देतं. मज हेही नाही तेही नाही, राहिलो दोही वेगळा. हेही नाही तेही नाही, म्हणजे निंदा आणि स्तुती याच्या मी वेगळा राहिलो. वेगळा राहता येतं. संत राहिले, साधू पुरुष राहिले, भगवद्गीता तेच सांगते, उपनिषद तेच सांगतात आणि संत पण तेच सांगतात. तेव्हा तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर माऊली काय, या सगळ्या संतांचे चरित्र पहा तुम्ही. त्यांना समाजाने नाही ते त्रास दिले, मारलं काय, निंदा केली काय, आता अभंगात सांगितल्याप्रमाणे, पण ते कशालाही न डगमगता आपल्या ध्येयाप्रत चालत गेले आणि ध्येय साध्य केलं. तेव्हा यांचे यांचे चरित्र ऐकले, भगवद्गीतेचे आत्ता श्लोक सांगितले त्याप्रमाणे आपण जर मनन केले तर आपणालाही सुद्धा दुःख, निंदा, द्वेष, तिरस्कार पचवण्याचं बळ येतं आणि आपल्याला थोडी तरतरी येऊन आपले 2 पाऊल चांगल्या रस्त्यावर पुढे पडतात. म्हणून ऐकत रहा. ज्ञान विचार बदला, भाग्य बदलेल, मनुष्याचं जीवन बदलतं. साधू संतांचे विचार ऐका, तेव्हा हे विचार हृदयात ठेवा आणि आपल्यात बदल करून घ्या. हा आहे ज्ञानाचा खरा उद्देश. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.